नमस्कार. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून धुळ्याहून दिल्लीकडे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. आज अभ्यास दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काल दिवसभरातून आम्ही संसद भवन, महाराष्ट्र सदन याच्या व्यतिरिक्त विविध अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्याचप्रमाणे आज देशाचे राष्ट्रपती महामहिम यांचं जे कार्यालय आहे, ज्याला राष्ट्रपती भवन म्हटलं जातं, त्या राष्ट्रपती भवनमध्ये आम्ही आज सर्व पत्रकार संघाचे प्रतिनिधी, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राष्ट्रपती भवनच्या विविध विभागात कार्यालयात भेटी दिल्या. त्याच माध्यमातून आज आम्हाला राष्ट्रपती भवनमध्ये तिथले जे गाईड आहेत त्यांनी विविध विभागातले कामकाज कशा पद्धतीने चालवलं जातं या कार्यालयातली माहिती दिली. आणि राष्ट्रपती मॅडम आज इथं उपस्थित असताना देखील आम्ही राष्ट्रपती भवनची विविध कार्यालयाला भेट दिली. त्यात अशोका हॉल असेल, तिथं चान्सलर, व्हाईस चान्सलर यांचा कार्यालय असेल, त्याचप्रमाणे विदेशातून जे काही प्रतिनिधी येतात या प्रतिनिधींच्या कशा प्रकारे या राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती महोदय कशा प्रकारे आर्ग्युमेंट करतात, बैठका घेतात, देशातल्या विविध विषयावर चर्चा करतात, अशा पद्धतीने या राष्ट्रपती भवनचं आम्ही कामकाज पाहिलं. आणि आज आम्ही त्याच पद्धतीने राष्ट्रपती भवनमध्ये आदिवासी संस्कृतीचे विविध प्रकारचे संग्रहालय, तिथे संग्रहालयामध्ये संस्कृतीचे विविध प्रकारे फोटो असेल, काही कलाकृती असेल, याचं देखील आम्ही अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने पाहणी केली. आणि आता आम्ही राष्ट्रपती भवन इथून रवाना होत आहे आणि काही वेळानंतर आम्ही संसद भवनला देखील जाणार आहेत. आणि आमचा जो अभ्यास दौरा आहे त्याचा दुपारचं सत्र संपलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.